उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान वाढतं, घाम जास्त येतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ घ्या. हे शरीराला हायड्रेटेड ठेवतात आणि उष्णता कमी करतात. काकडी 90% पेक्षा जास्त पाणी काकडीमध्ये असतं. टरबूज गोड आणि थंडावा देणारा आहे. खरबूज पचन सुधारतं आणि थंडावा देतं. टोमॅटो पाण्याबरोबर अँटीऑक्सिडंटही मिळतात. नैसर्गिक थंड पेये प्या, जसं की ताक पचन सुधारवतं आणि शरीर थंड ठेवतं. नारळ पाणी यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. लिंबू पाणी व्हिटॅमिन सी आणि ताजेपणा आहे याच्यामध्ये. आंब्याचे पन्हे खा, उष्माघातापासून संरक्षण होतं. हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. उन्हाळ्यामध्ये जड आणि तेलकट पदार्थ टाळा. सलाड्स घ्या, जसं की काकडी, गाजर, बीट, मूग डाळची खिचडी हलकी आणि पौष्टिक आहे. दही भात घ्या, थंडावा देतं. थंड फळे खा, ही फळे शरीराला ऊर्जा देतात आणि उष्णता कमी करतात. स्ट्रॉबेरी, द्राक्षे, संत्री खा, अँटीऑक्सिडंट आणि पाणी आहे. आंबा ऊर्जा देतो, पण जास्त नका खाऊ. थंड प्रकृतीचे पदार्थ घ्या, ते आपल्या शरीराला नैसर्गिक थंडावा देतात. जसं की पुदिना ताजेपणा देतो, थंडावा आहे. कोथिंबीर घ्या, पचनासाठी चांगली आहे. बडीशेप घ्या, शरीर थंड ठेवते. कोणते पदार्थ टाळावेत तर खूप तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. जास्त चहा कॉफी घेणं शक्यतो टाळा. कोल्ड्रिंक्स टाळा. फास्ट फूड टाळा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. थोड्या थोड्या वेळाने खा, पाणी पीत राहा. दुपारी जास्त उन्हामध्ये फिरणं टाळा. ताजं आणि घरगुती अन्न खायला नक्कीच प्राधान्य द्या. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण उन्हाळ्यामध्ये पाळल्या तर आपल्या शरीराचं तापमानही सामान्य राहतं आणि आपल्या शरीराला थंडावाही नक्कीच मिळू शकतो.